बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवर आधारित एक दोन प्रॉब्लेम एक्झाम्पल सॉल्व करूया. प्रमाणाचे मूलभूत प्रमेयावर आधारित प्रॉब्लेम एक्झाम्पल. आता इथे आपल्याला काय दिलं बघा, पी क्यू आर हा ट्रायंगल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय एक दिलेलं आहे आपल्याला, एच टी पॅरलल टू क्यू आर, म्हणजे एच टी ही समांतर रेषा आहे. तर आपल्याला बीपीटी प्रमाणे माहिती आहे, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाप्रमाणे जर ही लाईन एच टी लाईन जर क्यू आरला जर पॅरलल असेल तर आपण काय करतो, तर पी एस डिवायडेड बाय एस क्यू किंवा क्यू एस लिहूया, इक्वल टू काय असणार सांगा, पी टी डिवायडेड बाय टी आर. हे आपल्या बीपीटी प्रमाणे झाले पाहिजे तर लिहा, पुढे दिले बाय बीपीटी किंवा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, किंवा पुढे लिहा प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. इथे लिहा प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमाणाची मूलभूत प्रमेय. आता आपल्याला काय काय दिलं ते आपण त्याच्यामध्ये करूया. फाय पी एस फाय दिलेले आहे, क्यू एस आपल्याला 4 दिलेला आहे, इज इक्वल टू 6 दिलं आहे, पी टी 6 दिलेलं आहे आणि आपल्याला टी आर काढायचं आहे. मी इथे घेतो ते, देअरफॉर टी आर घेतो मी या साईडला, हे मी या साईडला घेतलं, इक्वल टू 6 इंटू 4 आहे ते मी याला मल्टिप्लाय केलं आणि हे मल्टिप्लिकेशन होतं ते काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळतं, 24 डिवायडेड बाय 5. हे जर आपण आन्सर काढलं, 5 4 जा 20, 5 चूक 20, राहिले 4 आणि 8 पंच 40 किंवा 8 5 जा 40. हे त्याचं काय झालं आन्सर. म्हणजे टी आरची आपल्याला व्हॅल्यू काढायला सांगितली, ते आपण काय केलेलं आहे, काढली. आता तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलं, एबीसी हा ट्रायंगल दिलेला आहे, त्याच्यामध्ये पण काय सांगितलं आहे, डी ही पॅरलल लाईन आहे, बी सीला पॅरलल लाईन आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला कशा कशाची व्हॅल्यू दिलेली आहे, एडीचा दिलेला आहे, एईची दिलेली आहे, ईसीची दिलेली आहे. आपल्याला बीडीची काय करायची, व्हॅल्यू काढायची आहे. तर बाय बीपीटी किंवा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आपण काय लिहिणार आहे, एडी डिवायडेड बाय बीडी इज इक्वल टू एई डिवायडेड बाय ईसी. आता ज्या ज्या व्हॅल्यू आपल्याला इथे पण आपण पुढे लिहिणार आहे, बाय बीपीटी किंवा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेय. हे तुम्ही लिहा, मी सगळं लिहित नाही इथे. तुम्ही काय लिहिणार आहे, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. आता इथे आपल्याला एडीची व्हॅल्यू दिलेली आहे 7, बीडीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, इक्वल टू एईची व्हॅल्यू दिलेली आहे 6 आणि ईसीची व्हॅल्यू दिलेली आहे 3. देअरफॉर इथे मी लिहितो, बीडी आहे ती मी एका बाजूला घेतो, त्यामुळे काय होणार सांगा, 7 इंटू 3 इज इक्वल टू 7 इंटू 3, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, तिरका गुणाकार करतो, बीडी इंटू 6. त्यामुळे आपल्याला बीडीची व्हॅल्यू काढायची आली, तर मी काय करणार, हे 6 आहे ते डिवाइड करतो इथे, 7 इंटू 3 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू बीडी. याचं जर आपण आन्सर काढलं, 3 1 जा 3 होतात, 3 2 जा 6 होतात, म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळतं, 7 डिवायडेड बाय 2. आणि 7 डिवायडेड बाय 2 म्हणजे आपल्याला माहिती आहे बीडी इक्वल टू काय येणार आहे, 3.5. कारण 7चा हाफ म्हणजे आपल्याला काय होतंय की त्याचा हाफ 3.5 होतो. सो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण बघितला की इफ अ लाईन डिवाइड्स एनी 2 साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन इक्वल रेशो, देन दॅट लाईन इज पॅरलल टू थर्ड साइड. म्हणजे याचा अर्थ काय, तर एखादी लाईन कोणत्याही 2 बाजूला, ट्रायंगलच्या 2 साइड्सला बाजूला इक्वल रेशोमध्ये म्हणजे इक्वल गुणोत्तरात जर विभागत असेल तर ती लाईन तिसऱ्या लाईनला काय असते, समांतर असते. हा काय झाला, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, किंवा त्याला काय म्हणतात, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. तर आपल्याला ट्रायंगल पी क्यू आर मध्ये याच्याशी रिलेटेड एक एक्झाम्पल आपण घेऊया. ट्रायंगल पी क्यू आर आपल्याला काय काय दिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये पण आहे. पीएम दिलेला आहे, पीएम इक्वल टू 15 दिलेलं आहे आणि पी क्यू इज इक्वल टू 25.
PM इज इक्वल टू 15 आणि PQ इज इक्वल टू 25. नंतर आपल्याला दिलेलं आहे PR इज इक्वल टू 20 आणि NR इज इक्वल टू 8. NR इज इक्वल टू 8. म्हणजे आपण काय काय दिलं ते बघूया आधी पहिल्यांदा. PM दिलेलं आहे. PM म्हणजे हे झालं आपलं PQ दिलेलं आहे. नंतर काय दिलेलं आहे PR दिलेलं आहे आणि PN दिलेलं आहे. म्हणजे एवढी आपल्याला सगळी माहिती काय दिलेली आहे. तर आपल्याला काय लागणार आहे तर ही लाईन पॅरलल केव्हा असणार सांगा तर PN डिवायडेड बाय NR ह्याची व्हॅल्यू कशाबरोबर असेल याचा हा जो रेशो काढणार तो कशाची बरोबर असायला पाहिजे PM डिवायडेड बाय MQ बरोबर असायला पाहिजे. पण आपल्याकडे सध्या MQ ची पण व्हॅल्यू नाही आहे आणि PN ची व्हॅल्यू नाही आहे. ती आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल काढावी लागेल. PM ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि PQ ची व्हॅल्यू दिलेली आहे. PM आणि PQ ची व्हॅल्यू दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपण MQ ची व्हॅल्यू काढूया. आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह काय करायचं आहे की NM इज पॅरलल टू RQ म्हणजे NM ही लाईन RQ लाईनला पॅरलल आहे हे आपल्याला काय करायचं आहे सिद्ध करायचं आहे. तर आपण पहिल्यांदा MQ ची व्हॅल्यू काढूया. MQ इज इक्वल टू इथे पाहिजे तर मी लिहितो पण प्रूव्ह किंवा साध्य करा NM पॅरलल टू RQ. किंवा आपल्याला असं पण सांगतील NM ही RQ ला पॅरलल आहे की नाही ते बघा म्हणून सांगतील. तर आपण पहिल्यांदा काय करूया तर MQ ची व्हॅल्यू काढूया. MQ इज इक्वल टू PQ मायनस PM. PQ ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 25 इज इक्वल टू 25 मायनस PM दिली 15 मग याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 10 मिळाली. तसंच आपल्याकडे याच्यामध्ये काय बघा PN आणि RN पाहिजे NR किंवा RN म्हणूया आपण. तर आपण काय करूया आपल्याकडे PN नाही आहे मग मी ती काढतो. PN इज इक्वल टू PR मायनस NR. PR ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 20 आणि NR ची व्हॅल्यू दिलेली 8. मग याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 12 मिळाली. आता आपण रेशो बघूया. पहिल्यांदा आपण काय बघूया PN अपॉन RN बघूया. PN डिवायडेड बाय NR बघूया इक्वल टू PN ची व्हॅल्यू काढली आपण 12 आणि NR ची व्हॅल्यू दिलेली आहे आपण 8. म्हणजे काय आलं आपल्याला 4 3 जा 4 2 जा यातलं 1 झालं. दुसरा रेशो आपण बघूया PM डिवायडेड बाय MQ डिवायडेड बाय MQ. PM ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 15 आणि MQ ची व्हॅल्यू काढलेली आपण 10 काढलेले 5 3 जा 5 3 15 5 2 10 हे आपलं काय 2 झालं. 1 आणि 2 तुम्ही जर बघितलं तर त्याच्यावरून आपल्याला काय मिळते बघा PN डिवायडेड बाय NR इज इक्वल टू PM डिवायडेड बाय MQ हे आपल्याला मिळते. हे 1 आणि 2 1 आपलं काढलं. याच्यावरूनच आपण काय करू शकतो जर इक्वल रेशोमध्ये डिवाइड करत असेल एखादी रेषा इक्वल रेशोमध्ये दोन साईडला डिवाइड करत असेल तर डेफिनेटली ती लाईन तिसऱ्या लाईन बाजूला काय असते पॅरलल असते. थर्ड लाईनला ती काय असते पॅरलल असते किंवा समांतर असते. देअरफॉर म्हणून आपण काय लिहिणार आहे तर NM पॅरलल टू RQ. याचं रिझन काय लिहिणार आहे बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT किंवा मूलभूत प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. हे तुम्ही लिहा बघा. इथे काय लिहिले सांगा
बाय कॉन्व्हर्स ऑफ जीपीटी किंवा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्याख्यात. याच्या सहाय्याने आपण हे सिद्ध केलं की एन एम जर हे पी एन डिवायडेड बाय एन आर असेल किंवा पी एम डिवायडेड बाय एम क्यू असेल तर काय असतं, एन एम ही आर क्यूला काय असते, पॅरलर असते. त्यामुळे एन एम यामध्ये एन एम ही आर क्यूला काय दोन्ही एका आहे रेशो काय इक्वल आहे. त्यामुळे एन एम ही आर क्यूला समांतर आहे किंवा त्याला आपण काय म्हणणार आहे, पॅरलर.